विधान परिषदेच्या 9 जागा पुढच्या महिन्यात रिक्त होणार आहेत आणि त्या जागांवरती आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केलेत। उद्धव ठाकरे जर लढले तर आम्हाला काही हरकत नाही, ते जर लढत नसतील तर ती जागा धनगर समाजाच्या नेत्याला द्यावी अशी मागणी विदर्भ धनगर समाज परिषदेने केलेली आहे। त्या जागेवरती अमरावती येथील धनगर समाजाचे नेते दिलीप एडतकर यांच्या नावाचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा अशी मागणी विदर्भ धनगर परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे। आपल्यासोबत दिलीप एडतकर स्वतः आहे। धनगर समाज परिषदेने निर्णय घेतला तुम्हाला उमेदवारी द्यावी, का असा निर्णय घेतला? राजकीय सत्ता संधी धनगर समाजाला नाही। आता आज एकच जागा महाविकास आघाडीकडे आहे आणि तीही शिवसेना उभाटाकडे देण्यात आल्याचे कळतं। परंतु उद्धवजी जर उभे राहणार नसतील तर मग ती जागा काँग्रेसकडे जाईल। इतिहासात जर आपण गेलो तर 1990ला बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या वडिलांना म्हणजे लक्ष्मणराव एडतकरांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली होती। कारण तत्पूर्वी ते लोकसभा लढले, त्यात पराभव झाल्यामुळे बाळासाहेबांनी धनगर समाजाला जोडण्यासाठी धनगर समाजाचे तेव्हाचे नेते लक्ष्मणराव एडतकर यांना MLCची जागा ऑफर केली होती, पण नंतर ते होऊ शकलं नाही आणि ही बाब सर्व आमदारांच्या समोर, जिल्हा प्रमुखांच्या समोर बाळासाहेबांनी जाहीर केली होती। त्यामुळे बाळासाहेबांनी माझ्या वडिलांना म्हणजे लक्ष्मणराव एडतकरांना दिलेलं वचन आता उद्धवजी ठाकरे यांनी पाळावं आणि धनगर समाजाला विदर्भात न्याय द्यावा, विधान परिषदेची उमेदवारी द्यावी आणि लक्ष्मणराव एडतकरांना दिलेलं वचन त्यांच्याकडे कॅरी फॉरवर्ड झालं असल्यामुळे त्यांनी ते पाळावं। ते धनगर समाजाचे नेते दिलीप एडतकर। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती। भाजपच्या जनआक्रोश मोर्चामुळे जांभोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती। या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या रागाचा सामना मंत्री गिरीश महाजन यांना करावा लागला। त्या महिलेने गिरीश महाजनांवर प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केला। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. Madam. There is an empty ground. Yes. Get out of here. Standing there. हाँ, बढ़ाओ. Yes. I want traffic moving. Wherever you want. वहाँ मैदान में जाइए, रोड पर नहीं। मैं यहाँ पे 4 बार पुलिस से बात करती हूँ। Listen, enough. Get out of here. You want to shout? There is a big field there. Shout there. Standing there. किसी से बात नहीं करनी है। आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं। चलो, आपका क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलो आवाज कम करो। आवाज कम करो। आवाज कम करो। आवाज कम करो। अरे इधर आओ। किसी से बात नहीं कर। अरे निकल रहे बाहर। बाकी चला। चलो रावड़ी। दरम्यान या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सपोज केली आहे, तीही आपण पाहूया। खोटा नरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा या भगिनीने उघडा पाडला। आज फक्त मंत्री गिरीश महाजन यांना पळवून लावलंय। येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही।
तर भाजपच्या फेक नरेटिव्हला जनता कंटाळली अशी टीका काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली आहे. मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीनं त्रस्त झालेल्या महिलेनं थेट मोर्चात जाऊन गिरीश महाजन यांना खडे बोल सुनावले. भाजपच्या फेक नरेटिव्हला आता देशाची जनता कंटाळली आहे. पुढील काळात देशाची नारी शक्ती अशाच प्रकारे भाजपला सत्तेतून पायउतार करेल यात शंका नाही. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे काय म्हणाले तेही पाहूया. आपल्या व्यथित आईनं आपल्या मुलासाठी एकटीनं संपूर्ण व्यवस्थेशी लढा दिला. बातमी बारामतीतून आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल माझ्याही मनात शंका आहे हे वक्तव्य आहे खुद्द सुनेत्रा पवारांचं. अजित पवारांच्या अपघाताबाबत सुनेत्रांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलंय, तर अपघाताच्या मुळाशी जाण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. अजित पवारांच्या अपघातानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्यात. काल प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांसह तमाम बारामतीकर भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी सुप्रिया सुळेंनीही सुनेत्रा पवारांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, उदय सामंत यांच्यासह अनेक दिग्गजांनी यावेळी हजेरी लावली होती. दरम्यान अजित पवारांच्या अपघाताविषयी सुनेत्रा पवारांनीही शंका उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नसल्याचं आश्वासन दिलं. आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत. त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत. या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे. काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझीसुद्धा ठाम भूमिका आहे. दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे. मी सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. हे सत्य आम्ही बाहेर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. राहुरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा काल थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांची राहुरी शहरात सांगता सभा झाली. या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येणार होते, मात्र त्यांची तब्येत बिघडल्यानं ते सभेला येऊ शकले नाहीत. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या सभेसाठी उपस्थित असल्यानं त्या सुद्धा पोहोचू शकल्या नाहीत, असं मोकाटेंनी सांगितलंय. तसंच प्राजक्त तनपुरेंनीही आपली भूमिका स्पष्ट केली नाही, त्यावरही त्यांनी भाष्य केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.